महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील सुप्रसिद्ध असे 4K डिजिटल चॅनलचे साप्ताहिक वृत्तपत्र गौरव दर्शनच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक सामाजिक दायित्व म्हणून संपादक गौरव जहागीरदार यांच्या वतीने वातानुकूलित शेवपेटीचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तसेच रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री अरुण कुमार भगत यांच्या हस्ते झाले। यावेळेस पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री निलेश सोनावणे, स्वराज्य संघटनेचे कामोठे शहर अध्यक्ष श्री अल्पेश माने, SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री रमेश तुपे, पत्रकार शंकर वायदंडे, पत्रकार सनीप कलोते, पत्रकार अण्णासाहेब आहेर, पत्रकार सोनल नलावडे, पत्रकार दीपाली पारसकर, पत्रकार अक्षय कांबळे, अश्विनी सूर्यवंशी, श्री विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। सर्वप्रथम मी 4K चॅनल आणि मला वाटतं गौरव जहागीरदार यांनी चालू केलेला 4K चॅनल आणि गौरव दर्शन याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असतानाच कामोठेवासियांना खरोखर गौरव जहागीरदार यांची एक अशी ओळख झालेली आहे की एकदम साधा माणूस, हसतमुख अशी त्यांची ओळख आहे। आणि कुठेही काही होऊ दे की ही व्यक्ती पहिले तिथे असली पाहिजे। कामोठेच मी सांगत नाही, परंतु पनवेल उरणमध्ये कुठेही असेल तर हे सर्वात पहिले तिथे असतात। आणि खरोखर त्यांनी आज 3ऱ्या वर्धापन दिनी काय शुभेच्छा द्याव्या किंवा समाजाला काय त्यांनी म्हणजे काय सांगावं, काय मेसेज द्यावा, तर त्यांनी ज्याची गरज पडू नये असाच मेसेज दिलाय। आणि एक मला वाटतं फ्रीजर म्हणून जे आपण डेड बॉडी ठेवण्यासाठी फ्रीजर यूज करतो, ते डेड बॉडी ठेवण्यासाठी आज फ्रीजरचं त्यांनी म्हणजे त्याची कॉस्ट भरपूरच असते, मला वाटतं खूप कॉस्ट असते, लाखाच्या वर त्याची कॉस्ट असेल। आणि अशा या साध्या माणसाने, साध्या पत्रकार आमच्या बंधू आणि मित्राने की अशी ही वस्तू आज त्याचा उपयोग होऊ नये, परंतु शेवटी काळाच्या पुढे कोणाचंही चालत नाही। जर एखादी घटना, दुर्दैवी घटना झालीच तर एखाद्या कोणाचे नातेवाईक येण्यासाठी कुठे भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून येण्यासाठी वेळ जातो, 2-3 दिवस जातात। अशा वेळी मृतदेह कुठे ठेवायचा, तर ही फ्रीजरमध्ये ठेवावा लागतो। तर त्याची ही सुविधा अत्यंत कमी अल्प दरात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटवर ते देऊ मागतायत। तर मला वाटतं नक्कीच गौरवजी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आज आमच्या सोबत अरुण कुमारजी देखील आहेत। आम्ही शेवटी सर्व राजकीय पक्षातील नेते जे असतील हे काय शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आम्ही लोक सगळीकडे, परंतु अशा या कार्यक्रमाला येणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो। कारण ही एक सोय म्हणजे कुटुंबावर जेव्हा आपल्या आघात येतो, जेव्हा दुःखाचं सावट येतं, त्यावेळी कुटुंबाला काहीच समजत नसतं। आणि अशा वेळी आपण मदतीचा हात पुढे करताय, तो देखील एकदम कमी दरामध्ये करताय, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटवर करताय, त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो। तर मी तुमच्या या गौरव दर्शन आणि 4K चॅनलला मनापासून मनापासून शुभेच्छा देतो। नमस्कार। प्रथमतः 4K डिजिटल आणि गौरव दर्शन या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। गौरव जहागीरदार ही मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं। त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्यांची चालू असते। त्याच संकल्पनेतून त्यांनी एक अडचण ओळखली की या नवी मुंबई परिसरात बरेचसे लोक बाहेरगावी राहतात आणि मला सुद्धा खूप लोकांचे असे फोन येतात की आमची बॉडी ठेवायची आहे, 4 दिवसांनी त्याचे आई वडील किंवा नातेवाईक येणार आहे। अशा वेळी खूप अडचण होते। MGMला पण पूर्वी सगळे ठेवायचे, MGMला बाहेरची बॉडी, पण आता शक्यतो ते ठेवत नाही। त्याचं कारण काय की पोलीस वगैरे 3-4 दिवसानंतर ती बॉडी नेली नाही की मग ती 8-10 महिनाभर तशीच पडलेली असते। आणि उपजिल्हा रुग्णालयात तर माहिती आहे तुम्हाला 8चं कॅबिनेट आहे, पण तिथे 10, 12, 15 बॉडीज ठेवलेल्या असतात। तर ही खरोखर लोकांसाठी खूप मोठी अडचण होती आणि गौरव जहागीरदार यांनी ती अडचण ओळखली आणि काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या हेतूनं त्यांनी अतिशय चांगला उपक्रम असा राबवलेला आहे। अशी वेळ कोणावर येऊ नये, पण खरोखरच अल्प दरात त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। धन्यवाद।